नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. पण मागच्या दोन प्रकरणात आपण ही युरोपातील प्रबोधन म्हणजे काय, धर्मयुद्धे, त्याचे कारणे परिणाम यांचा अभ्यास केला. आज आपण हे युरोपातील प्रबोधन काळ कसा होता, या प्रबोधनाच्या आधारे कोणकोण नवीन शोध लागले किंवा यातून विज्ञान त्याचा विकास कसा झाला, त्यानंतर की विविध क्षेत्रातली वैज्ञानिक शोध यांची पण माहिती बघायची आहे. तर ही माहिती पाहत असताना सुरुवातीला की युरोपातील प्रबोधनाचा काळ याची माहिती बघायची आहे. आता हे प्रबोधनाचा काळ बघत असताना की साधारण इसवी सन 14व्या शतकात या प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला आणि 15वा आणि 16वा शतक हे प्रबोधनाचा उत्कर्ष काळ. तर अशा या 3 शतकात युरोपात खऱ्या अर्थानं प्रबोधन घडून आलं. आता हे प्रबोधन कसं घडलं, काय काय घडलं, तर ह्या गोष्टी आपण बघत असताना सुरुवातीला की या प्रबोधनामुळे काय झालं की लोकांचा बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित संस्कृत पाया घेतला गेला. की भौतिक जे बुद्धीला पटतंय ते विज्ञानिक कसोटीवर जे उतरते, तर अशा प्रकारची विचारसरणी, अशा प्रकारची संस्कृती युरोपात निर्माण व्हायला लागली. मग ह्या हे होत असताना काय झालं की पूर्वी प्रत्येक गोष्टीला की ईश्वर, परमेश्वर हा प्रत्येक केंद्र होता आणि त्या भोवती सगळं हे विश्व फिरत होतं. परंतु विज्ञानाच्या युगामुळं, प्रबोधनामुळं हळूहळू या गोष्टी जरा पाठीमागे पडल्या आणि मानव हा किंवा मानवाधिष्ठित विचार हे पुढे यायला लागले आणि अशा प्रकारे मानव हा या सगळ्यांचा केंद्रबिंदू व्हायला लागला. आणि ह्याच गोष्टीला काय म्हणले की मानवतावाद. म्हणजे प्रबोधन काळात युरोपमध्ये मानवता काळ उदयास आला. मानव हा केंद्रबिंदू झाला. प्रत्येक रहस्यावर उघडताना पूर्वी ईश्वर होता केंद्र, त्याच्याऐवजी आता मानव केंद्रबिंदू झाला आणि मानवतावाद युरोपात निर्माण झाला. आणि या मानवतावादाच्या अनुषंगाने अनेक गोष्टीत प्रबोधन झालं, बदल झाले, नवीन शोध लागले, विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या गोष्टी ह्या युरोपात घडून यायला लागल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने युरोपात प्रबोधनाला सुरुवात झाली. आता हे बघत असताना की सुरुवातीला आपण की काय काय शोध लागले नवीन, तर हे बघूया. तर सुरुवातीला की इसवी सन 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस यानं ग्रहमाला पृथ्वी केंद्रित आहे असं सांगितलं. आता या कोपर्निकसच्या अगोदर आपण सगळे काय समजत होतो की ही जी ग्रहमाला आहे ही पृथ्वी केंद्रित आहे. पृथ्वी केंद्रित असून हे सगळे ग्रह आहेत ते पृथ्वीभोवती फिरतायत हे आपण या कोपर्निकसनं सांगायच्या अगोदर सगळं जग मानत होतं. परंतु कोपर्निकसनं 1543 मध्ये हे सिद्ध केलं की बाबा ही सगळे ग्रहमाला आहे सूर्य केंद्रित, सूर्याच्या भोवती सगळे ग्रह उपग्रह सगळे फिरतात, सगळी ग्रहमाला या सूर्य केंद्रित आहे. अशा प्रकारे विज्ञानाच्या आधारे संशोधक आपापली मतं मांडू लागली आणि अशा प्रकारे या कोपर्निकसनं सांगितल्यानंतर की आपण सर्वांनी मान्य केले की ही सगळी ग्रहमाला सूर्य केंद्रित आहे. आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न आपल्याला 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. रिकाम्या जागा असतील किंवा जोड्याजवळ असतील, एका वाक्यात उत्तर द्या, याकरता हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आपण आपल्याला हे माहित पाहिजे की आपली की पृथ्वी सूर्य केंद्रित किंवा हे पृथ्वी म्हणजे ही ग्रहमाला कशी आहे तर सूर्य केंद्रित आहे हे मत कुणी मांडलं? निकोलस कोपर्निकस. तर हे आपल्याला माहित पाहिजे, 1 मार्काकरता प्रश्न येऊ शकतो. तर आपण पुढे बघूया. त्यानंतर 1609 मध्ये
गॅलिलिओनं सुधारित दुर्बीण काढली. म्हणजे गॅलिलिओच्या अगोदर दुर्बिणी होत्या, परंतु एक जवळच्या अंतराकरता त्या दुर्बिणी होत्या. परंतु गॅलिलिओनं 1609 मध्ये लांब पल्ल्याची दुर्बिणी शोधली. त्यामुळे काय झालं की आपोआप कोपर्निकस नव्हे अशा लोकांनी मतं मांडलीत. ही दुर्बिणीच्या आधारे शास्त्रशुद्ध ही मतं झाली. मग कोपर्निकस असेल किंवा केपलर असेल अशा लोकांनी मांडलेली मतं ही या नवीन नवीन शोधामुळं ही विज्ञानाच्या आधारे सत्यात उतरला लागली ती. अशा प्रकारे या गॅलिलिओने जी दुर्बीण नवीन शोधली लांब पल्ल्याची, त्याच्यामुळे काय झालं हे आपण बघूया. कारण आपल्या पुस्तकात ते दिलेच गॅलिलिओचं किंवा गॅलिलिओच्या दुर्बिणीचं महत्व काय आहे किंवा त्यानं काय शोधले आपल्या पुस्तकात लाल चौकटीत ते लिहिलेलं आहे. तर ते आपल्याला माहित पाहिजे, कारण ते मुद्दे महत्वाचे. परीक्षेकरता असेल, नॉलेज जनरल नॉलेज करता आपल्याला माहित पाहिजे. तर या गॅलिलिओनं या दुर्बिणी शोध लागल्यानंतर त्यानं काय केलं की वैज्ञानिक दृष्टीनं कोणची गोष्ट करत असताना की निरीक्षण करायचं, सिद्धांत मांडायचे, निरीक्षण करायचं, सिद्धांत मांडायचे आणि प्रयोगाद्वारे कुठली गोष्ट सिद्ध करायची. त्यामुळेच या गॅलिलिओ काय म्हटल्या की विज्ञानाचा जनक म्हटले. बघा इथं पुन्हा हा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक विज्ञानाचा जनक कोण? तर आपल्याला या ठिकाणी गॅलिलिओ सांगता आलं पाहिजे. किंवा दुर्बिणी शोध कोण लावला? गॅलिलिओनं. म्हणजे गॅलिलिओचे असे यात 1 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे की गॅलिलिओने दुर्बिणी शोध लावला, त्यानंतर त्यानं प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्धांत मांडून कोणताही मुद्दा मांडला लागला. त्यामुळे त्याला आधुनिक विज्ञानाचा जनक म्हटलं जातं. तसंच या गॅलिलिओनं आपल्या प्रयोगाद्वारे अनेक काही गोष्टी सिद्ध केल्यात. त्या कुठल्याही आपण बघायच्या आहेत. तर त्याने अशा 2 गोष्टी सिद्ध केल्यात. तर ह्या आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे. कारण गॅलिलिओनं शोध लावण्याच्या अगोदर किंवा गॅलिलिओच्या अगोदर ग्रीकांचा तत्ववेत्ता अरिस्टॉटल, ग्रीक देशाचा तत्ववेत्ता म्हणजे तत्वज्ञ आपले मत मांडणारा हुशार असा हा तत्ववेत्ता अरिस्टॉटल याने पूर्वी 2 मतं मांडली होती त्यानं. आणि हे आम्ही अगोदर घरायला जात होतो किंवा गॅलिलिओच्या या शोध लागण्याच्या अगोदर. तरी 2 मतं काय होती अरिस्टॉटलनं? तर अरिस्टॉटलने एक सांगितलं होतं की चंद्र, आपण जे बघतो चंद्र आपला अवकाशातला, चंद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे आणि चंद्र स्वयंप्रकाशी आहे. हे एक अरिस्टॉटलनं आपल्या ग्रंथात मत मांडलं होतं, लिहून ठेवलं होतं. आणि हे आम्ही अगोदर मान्य करत होतो. आणि दुसरं एक मत त्याचं होतं की कोणत्याही एक प्रकारच्या जड आणि हलकी वस्तू, जड आणि हलकी म्हणजे एक प्रकारचं असं बा कुठली गोळा घ्या तुम्ही, ते एक मोठी जड घ्या, 4 किलो घ्या, 1-2 किलो घ्या, एक प्रकारच्या, आणि त्या जर उंचावून खाली टाकल्या तर त्यांचा पडण्याचा वेग वेगळा असतो असं अरिस्टॉटल म्हणलं होतं. उंचावरून टाकलेल्या विविध वेगवेगळ्या वजनाच्या वस्तूचा वेग वेगळा असतो असं हे अरिस्टॉटल 2 मतं मांडली होती. परंतु गॅलिलिओनं ही दोन्ही मतं आधार खोडून काढली. त्या काळात त्यानं 2 प्रयोग केले. पहिला काय केला की अरिस्टॉटलचं जे मत होतं की भिन्न वजनाच्या वस्तूंचं उंचावरून खाली पडण्याचा वेळ वेगळा आहे. परंतु या ठिकाणी या गॅलिलिओनं स्वतः पिसा येथील झुलता मनोरा आहे, त्या झुलत्या मनोऱ्यावर जाऊन उंचावरून विविध वजनाच्या 2 वस्तू खाली टाकल्या आणि त्या दोन्ही वस्तूंचा पडण्याचा वेळ एकच असतो. की वस्तू जड आहे एक आणि दुसरी हलकी आहे, म्हणून त्यांचा पडण्याचा वेग हा वेगळा नसतो, एकच असतो. ही त्यानं सिद्ध करून दाखवलं आणि त्यामुळे ही अरिस्टॉटलचं हे एक मत मागं पडलं. हे गॅलिलिओनं सिद्ध करून सांगितलं की या 2 वेगळ्या वजनांच्या वस्तू जरी म्हणजे एक समान एका कोळातल्या असतील त्या वेगळ्या नाही. तुम्ही म्हणाल की मग एकदम कापूस घेऊया आणि लोखंड घेऊया, कापूस 4 किलो घेऊया आणि लोखंड 1 किलो घेऊया, तसं नाही. तर एका कोळातील लोखंडाचा 5 किलो घेतला आणि 1 किलो घेतला तर दोन्ही त्या पडण्याचा वेग सारखा असतो. हे या गॅलिलिओनं प्रयोग करून सांगितलं. त्यामुळे अरिस्टॉटलचं हे मत मागं पडलं. दुसरं एक काय तर अरिस्टॉटलनं सांगितलं, मला सांगितलं की चंद्र
चंद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे हे सुद्धा गॅलिलिओनं साधार खोडलं. त्यानं शोध लावला की चंद्राचा भाग हा दऱ्याखोऱ्याने वेढलेला आहे, असा गुळगुळीत नाहीये. चंद्रावर दऱ्याखोऱ्या चढ उतार आहेत आणि चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःच प्रकाश असणारा, उदाहरणार्थ काजवा का चमकतो रात्रीचा, तसं नाही. तर चंद्र हा सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशतो, ही एक त्यानं सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे गॅलिलिओनं या अरिस्टॉटलचं दुसरं मत सुद्धा की प्रयोगानं लोकांना पटवून दिलं की हे चुकीचं आहे की चंद्र हा गुळगुळीत नाहीये, तो स्वयंप्रकाशी नाहीये. तर अरिस्टॉटलचं हे मत खोडून गॅलिलिओनं सांगितलं की चंद्रावर दऱ्याखोऱ्या आहेत आणि चंद्र हा सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशतो. अशी दोन मतं त्यानं मांडली आणि या अरिस्टॉटलची दोन मतं मागं पडली. अशा प्रकारे प्रबोधन काळात प्रत्यक्ष विज्ञानानं सिद्ध करून विचार मांडू लागले. त्यामुळे युरोपात झपाट्यात प्रगती होत गेली. कारण जुने विचार, जुने बुरसटे सोडले आणि जे काय सत्य आहे ते सत्य सांगण्याकरता शास्त्र धडपडू लागले. तसंच या गॅलिलिओनं आणि काय सांगितलं तर की सूर्याला स्वतःभोवती एक फेरी मारायला 27 दिवस लागतात. हा एक नवीन सिद्ध करून दाखवलं की सूर्याला 27 दिवस लागतात फिरायला, ही एक त्यानं सांगितलं. त्यानंतर त्याच्या या शोधाला आणि एक पाठीमाग त्याच्या अगोदर म्हणजे गॅलिलिओचा कालखंड ते साधारण 1600च्या दरम्यानचा आहे. तर त्याच्या अगोदर 1000 वर्षापूर्वी इसवी सन 6 एक वराहमिहीर हा एक त्याला शास्त्रज्ञ म्हणून किंवा एक पंडित होऊन गेला. त्यानं आपल्या ग्रंथात लिहिलं होतं की सूर्यावर डाग आहेत. त्यानं ग्रंथात लिहिलं होतं सूर्यावर काळे डाग आहेत. परंतु ते गॅलिलिओनं काय केलं इथं सिद्ध करून दाखवलं त्यानं आणि त्यानं हे मत मांडलं की सूर्यावर वेगळी काळे डाग आहेत. म्हणजे अशा प्रकारे वराहमिहीरनं सांगितलेलं मत हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. आणि वराहमिहीरचं हे मत कुठं आहे तर वराहमिहीरनं जो ग्रंथ लिहिला आहे बृहद संहिता या ग्रंथात त्यानं हे लिहिलं होतं की सूर्यावर डाग आहेत. त्याला म्हणते की तमस किलक, म्हणजे तम म्हणजे अंधार काळ वगैरे, तमस किलक म्हणजे डाग म्हणजे काळे डाग असणारे असं त्याने वर्णन केलं आहे. हे गॅलिलिओनं साधार सिद्ध करून दाखवलं की चंद्रावर काळे डाग आहेत. अशा प्रकारे गॅलिलिओनं या प्रबोधन काळात प्रत्यक्ष प्रयोग करणे, सिद्धांत मांडणे आणि मग आपलं मत मांडणे आणि त्या प्रकारे त्यानं काय काय नवीन गोष्टींचा हा शोध लावला आणि या गोष्टींना सिद्ध केल्या. तर आपल्याला ह्या चौकटीची माहिती आहे गॅलिलिओची, ह्याच्या आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक तर गॅलिलिओला आधुनिक विज्ञानाचे जनक म्हटले. त्यानंतर त्यानं ही दोन मतं मांडले की जड आणि हलकी वस्तू उंचावरून टाकली तर एकाच वेळा पोचतात. त्यानंतर चंद्रावर दऱ्याखोऱ्या आहेत, चंद्र सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशतो, हे एक मत मांडलं. त्यानंतर सूर्याला स्वतःभोवती फिरण्याकरता 27 दिवस लागतात आणि ह्याबरोबरच सूर्यावर काळे डाग आहेत, ही गॅलिलिओनं मतं मांडली. तर आपल्याला ह्याकडे महत्वाचे सगळे माहीत पाहिजे. तुम्ही या आज पुस्तकात खुणा करून घ्या, तुमच्या कन्वे पुस्तकात, किंवा तुम्ही नंतर नोट्स काढा. नोट्समध्ये या मुद्दे आपण घ्यायचे. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावर बोलूया की आपण हे बघितले की प्रबोधन काळ कसं सुरू झालं काय. मग त्यानंतर या प्रबोधनाला खरी गती केव्हा मिळाली ही शास्त्रज्ञ शोध लावलेच, सुरू झालं. परंतु प्रबोधन हे झालेलं खरी गती म्हणजे की लोकांच्या पर्यंत केव्हा पोहोचलं तर हे आपल्याला की कारण प्रबोधन सुरू होतं, परंतु कसं की नवीन नवीन जे शोध आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत, तर ते लोक त्याचा अनुकरण करतील किंवा शोध नवीन नवीन लागतील. मग ह्याच्याकरता काय झालं तर ह्याच्याकरता दोन गोष्टींच्यामुळं गती मिळाली. तर त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत प्रबोधन काळात गती मिळण्यामुळे? तर एक तर की छपाईचा शोध, छपाई कला हा एक शोध लागला आणि त्यानंतर बंदुकीची दारू, ह्या दोन गोष्टी लागल्या. त्यामुळे प्रबोधन काळाला आणि गती मिळाली. कारण यातील बंदुकीच्या शोधामुळे काय झालं की नवीन युद्धतंत्र सुरू झालं, नवीन युद्ध जिंकणे, नवीन युद्ध खेळणे, पूर्वी जिंकण्याची निर्माण झाली. त्यामुळं अनेक युरोपियन लोकांनी अनेक देशांच्यावर राज्य करायला सुरुवात केली, अनेक देश आपल्या कब्जात घ्यायला सुरुवात केली. म्हणजे हे पहिलं की बाबा दारू बंदुकी शोधीमुळे सुद्धा प्रबोधन काळाच्या विज्ञान युगाला गती मिळत गेली. आणि दुसरं काय तर दुसरं म्हणजे की
छपाई शोध साधारण 1440 मध्ये छपाई शोध लागला. हा कोण ठेवला तर जर्मनी मधील शास्त्रज्ञ आहे तो जोहान्स गुटेनबर्ग. तर या जोहान्स गुटेनबर्गनं पहिला छापखाना सुरू केला. आता गुटेनबर्ग जर्मन मधला, त्यालाही कसं काय सुचलं तर तो मूळचा व्यवसायानं सोनार होता, सुवर्णकार. आणि त्यामुळे त्याला धातू कला माहिती होती की धातू वितळवायचा, धातूचे दागिने करायचे, दागिने वेगवेगळ्या प्रकारचे कलाकुसर करायची. आणि ह्या कामातून मग त्या कलेमुळं त्यानं पुढे काय केलं की अशाच प्रकारचे धातूपासून लोखंड म्हणा की वितळून त्यापासून अक्षर तयार केली, शब्द तयार केले. तर अशा प्रकारे त्याला ह्या गोष्टीत कला अवगत झाली आणि त्याने काय केलं अक्षरांचे खेळ तयार केले. मग अशा प्रकारे ह्या जोहान्स गुटेनबर्गनं छापखाना सुरुवात केली आणि त्याला म्हटले की मुद्रण कलेचा जनक, जनक म्हणजे शोधक, निर्माण करणारा. तर अशा प्रकारे ह्या गुटेनबर्गनं या छपाई कलेचा शोध लावला आणि त्यामुळे त्याला काय म्हणले की छपाई कलेचा जनक म्हटले. जोहान्स गुटेनबर्गनं सुरुवातीला पहिला छापखाना तयार केला 1440 मध्ये. त्यानंतर मग जगात इतर ठिकाणी छापखाने तयार व्हायला लागले. मग त्याचा पहिला 1440 ला सुरू केला. त्यानंतर 1450 मध्ये इटलीत पहिला छापखाना तयार झाला आणि अशा प्रकारे छापखाने ठिकठिकाणी तयार झाले. मग या छापखान्यामुळं, छापखान्याचा शोध लागल्यामुळं काय झालं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, लेख, ग्रंथ हे तयार व्हायला लागले. किंवा प्रबोधन काळातले जे शोध असतील किंवा विज्ञान ह्या लोकांची मतं असतील ही लोकांच्यापर्यंत पोहोचायला लागली. त्यामुळे प्रबोधन काळाला गती मिळाली. म्हणजे छपाईच्या कलेमुळं खऱ्या अर्थानं विज्ञानाला गती मिळाली, प्रबोधनाला गती मिळाली. अशा प्रकारे वेगळी पुस्तकं तयार लोकांची पण पुस्तकं व्हायला लागली, तयार व्हायला लागली. त्यानंतर हळूहळू एज्युकेशन सुधारलं. वेगवेगळे युरोपात विद्यापीठ निर्माण झाली, ऑक्सफर्ड विद्यापीठ वगैरे अशी विद्यापीठ निर्माण झाली. आणि ह्या विद्यापीठात मग या छपाई कलेमुळं अनेक अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्रमिक पुस्तकं यायला लागली. यामध्ये होमर हा प्रसिद्ध कवी आहेत, त्याची काव्य, इलियड, ओडिसी ही काव्य तयार व्हायला लागली. त्यानंतर ग्रीक नाटकं तयार व्हायला लागली. त्यानंतर अनेक ख्यातनाम व्यक्तींची भाषणं ही प्रिंटिंग होऊन ती लोकांना देण्यात आलेली ती. त्यानंतर वेगळी चित्र, शिल्पकला, नीतिकला, राज्यशास्त्र, इतिहास यांचं छपाईवर लेखन व्हायला लागली आणि हे लोकांच्यापर्यंत साहित्य जायला लागलं. त्यामुळं प्रबोधनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली. प्रबोधनाला खऱ्या अर्थानं ही गती मिळाली. प्रबोधन झपाट्यानं युरोपात व्हायला लागलं. अशा प्रकारे प्रबोधनात वेगळ्या शोधामुळे प्रबोधन झपाट्यानं होत गेलं. त्यानंतर पुढचा जे मुद्दा आहे आपण कॅथॉलिक चर्च किंवा विज्ञानाचा विकास या विज्ञान संस्था आहेत हे आपण पुढच्या तासात बघूया. आता इथं आपण थांबूया. आपण आज काय काय बघितलं की प्रबोधनाचा काळ कुठला, प्रबोधन केव्हा सुरू झालं, त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी प्रबोधन घडून आल्या, शोध कोणी लावले, काय काय शोध नवीन लागले हे बघितलं. त्यानंतर छपाई कला, बंदुकीची दारू या गोष्टीमुळे काय झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आता अभ्यास करा, ते नोट्स काढून ठेवा माहिती करता. तर तुम्हाला परीक्षेत उपयोग पडले. घरातले 1 मार्काला 2 मार्काला प्रश्न विचारले जातात. त्याकरता आपण हे नोट्स काढायचे किंवा पुस्तकात खुणा करायचा आहे, तिचा अभ्यास करायचा आहे, त्या प्रश्नाचा सराव करायचा आहे. तर ते आपल्याला सोपं जाईल. तर तुम्ही जर थांबवत जाईल तुम्हाला ते दिवसेंदिवस आवड होत जाईल. तर जो आपला चॅप्टर होऊन जाईल तर त्या गोष्टीचे आपण नोट्स काढत जायच्या, मुद्दे लक्षात ठेवायचे. तर आपण अशा प्रकारे हा प्रबोधन काळाचा मुद्दा बघितला आज. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा बघायचा म्हणजे वेळेवर बघू शकत नाही आपण. तर पुढचा मुद्दा की आधुनिक विज्ञान कसं आहे झालं, कॅथॉलिक चर्चची भूमिका त्यात काय होती किंवा शोध काय लागले ह्या गोष्टी आपण अभ्यास नंतर करूया. आता इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू आपण. ओके.